शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या इथं आज मल्चिंग पेपर बसवण्याचं काम सुरू आहे. 4.5 फूट अंतरानं आपण टोमॅटोसाठी बेसल डोस भरून बेड सोडून घेतलेले आहेत आणि त्यावर सध्या मल्चिंग पेपर बसवायचं काम सुरू आहे. आणि हे काम आपण ट्रॅक्टरच्या साहाय्यानं करतो आहे, म्हणजे मजुरांच्या मार्फत न करता आपण ट्रॅक्टरच्या साहाय्यानं करतो आहे. तर यामुळं त्याचा फायदा असा होतो आहे की प्रत्येक पूर्ण जो पेपर आहे तो पूर्णपणे झाकला जातो आहे. कोणताही भाग या ठिकाणी उघडा राहत नाही. आणि ज्यावेळी आपण मजुरांच्या साहाय्यानं पेपर टाकत असतो त्यावेळेस जागोजाग त्याला खड्डे घेतले जातात आणि इतर जो भाग आहे तो त्या ठिकाणी उघडा राहत असतो. परंतु या पद्धतीनं जर ट्रॅक्टरच्या साहाय्यानं पेपर पसरला तर अशी पूर्णपणे माती पडत असलेली आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं वाऱ्यामुळं जो पेपर उडण्याचा प्रॉब्लेम होत असतो तो प्रॉब्लेम इथं शक्यतो होणार नाही. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.